नमस्कार, आदित कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे रवा वडे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण बनवणार आहोत रव्याचे वडे। त्यासाठी मी इथे अर्धा वाटी रवा घेतलेला आहे, अर्धा वाटी बेसन, 1 चमचा लाल तिखट, जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, थोडासा धने पावडर, चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेलं गाजर। तुम्ही इथे भाज्या आणखीन आवडीप्रमाणे घेऊ शकता। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपण सर्वप्रथम कढईमध्ये रवा आणि बेसन पीठ घालून घेऊयात। हे एकदा छान मिसळून घेऊयात। मी गॅस चालू केलेला नाहीये। रवा आणि बेसन छान मिसळून झालं की यामध्ये आता आपल्याला सव्वा वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी आपण अगोदर घालून याला छान असं मिसळून घेऊयात। गुठळ्या मोडून घेऊयात। बेसन आहे त्यामुळे यामध्ये गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे असे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे छान अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने तर आता आपण गॅस चालू करूयात। तर याचे छान गुठळ्या मोडत आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर मी इथे अगोदर 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। आणखीन यामध्ये वरती थोडंसं पाणी टाकत आहे आणि याला छान असं बेसन आणि रवा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता मी रवा आणि बेसन आपलं छान शिजत आहे, घट्ट होत आहे। अगोदर खूप असं सैल होतं। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा इथे घट्ट झालेला आहे। अगोदर आपलं खूप असं सैल होतं, आता हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि यामध्ये मसाले टाकून घेऊयात। लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, चवीपुरतं मीठ आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि मसाले यामध्ये छान असे मिसळून घेऊयात। मी कढईमधून ते छान मिसळून एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये टाकून घेऊयात किसलेलं गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गाजर आणि कोथिंबीर यामध्ये छान अशी मिसळून घेऊयात। तरी ते छान असं हे मिसळून झालेलं आहे। आता आपण याचे छान असे वडे बनवून घेऊयात। त्यासाठी तेलाचा थोडा हात घ्यायचा आणि याचे वडे बनवून घ्यायचे। बेसन असल्यामुळे थोडा हाताला चिटकल्यासारखं होतं, त्यामुळे आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असे आपल्या हव्या त्या आकाराचे आपल्याला इथे वडे बनवून घ्यायचे आहे। मी इथे असे गोल गोल वडे बनवत आहे। तुम्ही पाहू शकता इथे छान असा वडा मी बनवलेला आहे। अशाच पद्धतीने सर्व वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहे। तर हा पदार्थ नाश्त्यासाठी हा खूप छान आहे आणि झटपट होणार आहे आणि खायलाही खूप छान लागतो। तर अशा पद्धतीने मी इथे सर्व असे वडे बनवून घेतलेले आहेत। आता आपण ते तळून घेऊयात। त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण वडे सोडून घेऊयात। वडे आपल्याला हे मोठ्या आचेवरती छान असे तळून घ्यायचे आहेत। तरी ते असं आपल्याला छान असं गोल गोल फिरवत छान वडे असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। असं गोल फिरवल्यामुळे वडे हे छान एकसारखे तळले जातात। असं फिरवत आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत। तर हे वडे खायला हे खूप मस्त छान कुरकुरीत होतात आणि झटपट होतात। सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण हे बनवू शकतो। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि चॅनलवर तर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर तुम्ही पाहू शकता इथे छान असे आपले एकसारखे वडे हलकेसे तळत आलेले आहेत। आणखी आपण अर्धा मिनिट हे वडे छान तळून घेऊयात।
तर तुम्ही पाहू शकता इथे आपले छान असे सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत आपले वडे तळलेले आहेत। आता आपण ते काढून घेऊयात। अशाच पद्धतीने आपण सर्व हे वडे तळून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व रवा वडे तळून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने इथे आपले छान असे कुरकुरीत रवा वडे तयार आहेत। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।